त्यानंतर मला बाळासाहेबांनी नवशक्तीमध्ये चिटकवण्याचा प्रयत्न केला होता स्वतः. तेव्हा नवशक्ती हे मोठं वृत्तपत्र होतं. आम्ही खाली साहेबांची वाट बघत उभे राहायचो. साहेब आले की त्यांच्या मागे धावत वर जायचो. तेव्हा सुरक्षा व्यवस्था नव्हती, सिक्युरिटी नव्हती. पण साहेबांचं लक्ष तुमच्याकडे कधी गेलं? पहिल्यापासून होतं. त्यांनी मला माझ्या वयाच्या 28व्या वर्षी संपादक केलं. तेव्हा लोक म्हणायचे की बाळासाहेबांना काय झालं आहे, कोणाला संपादक करताय सामनाचं, त्यांना का सामना बंद करायचा आहे का. मीट माय को एडिटर संजय राऊत, व्हेरी फायर ब्रँड एडिटर. आग आहे आग म्हणायचे. बाळासाहेबांची शिवसेना आहे ती शेवटपर्यंत ती बाळासाहेब ठाकरेंचीच शिवसेना राहील. ती कोणालाही त्याच्यावरती असा दरोडा टाकता येणार नाही. ही माझी शिवसेना नाही. पण आज देशाला संजय राऊत माहिती आहे ते बाळासाहेब ठाकरेंमुळे. हा बाळासाहेब ठाकरेंचा माणूस आहे. म्हणजे पत्रकारांना तुम्ही बोलवत नाही तर रोज पत्रकार तुम्हाला भेटायला सकाळी येतात. मी त्यांचं स्वागत करतो. घर आहे. संजय राऊत म्हणजे नेमके कोण? लोकांनी काय म्हणून ओळखावं किंवा काय म्हणून, कुठली भूमिका तुमची तुम्हाला स्वतःला आवडते? नेते, खासदार, पत्रकार, संपादक, ह्या सगळ्या ज्या पदव्या मला लागलेल्या आहेत ना, या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. आणि ह्यापैकी एकही कधी पदवी मला लागेल अशा प्रकारचे असं मला कधी वाटलं नव्हतं. पण मला आयुष्यामध्ये एक खूप चांगला संपादक नक्कीच व्हायचं होतं. आणि मला संपादक व्हायचं होतं मराठाचं. आचार्यात्रांचं मराठासारखं दैनिकाचं आपण संपादक व्हावं असं माझं स्वप्न त्या काळात लहानपणापासून होतं. पण दुर्दैवानं मराठा नंतर राहिला नाही. आणि मराठापेक्षा उत्तम ताकदीचं वृत्तपत्र बाळासाहेब ठाकरेंनी काढलं आणि माझं ते स्वप्न पूर्ण झालं. आता तुम्ही म्हणता की माझी ओळख कोणती राहावी? या सगळ्या पदव्या ज्या बाळासाहेब ठाकरेंमुळे मला मिळाल्या, त्यांचा शिवसैनिक म्हणून माझी ओळख राहावी. आणि त्यासाठीच माझा नेहमी संघर्ष असतो. अर्थात माझी सुरुवात झाली पत्रकार म्हणून आणि आजही मी ती पत्रकारिता करतो त्याच ताकदीनं. आणि सामनाचा संपादक हीच माझी ओळख. मग बालपण कुठलं तुमचं? माझं बालपण तसं सुरुवातीला अलिबागला गेलं. माझा जन्म अलिबागचा, आम्ही तसं अलिबागचे. पण त्यानंतर माझा बराच काळ हा माहीमच्या भंडार गल्लीमध्ये गेला. माहीमला. अच्छा. पण मग शालेय शिक्षण अलिबागमध्ये? अलिबाग आणि माहीम दोन्ही ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालं. त्याच्यामुळे माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत सगळे भंडार गल्लीतलेच आहेत. भंडार गल्ली हा शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेनेच्या स्थापनेपासून माहीम. आणि ते सगळं मी पाहत माझ्या वडिलांबरोबर, माझ्या आईबरोबर ते घेऊन मी पुढे गेलो. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी बाळासाहेबांना अत्यंत तरुण वयापासून पाहत आलो. मी जरी लहान असलो तरी सुरुवातीचे बाळासाहेब अजून माझ्या नजरेमध्ये आहेत. त्या गल्लीमध्ये आलेले, कार्यक्रमांना आलेले. मी माझ्या वडिलांबरोबर त्यांच्या अनेक कार्यक्रमांना गेलेलो शालेय जीवनामध्ये. मला अजूनही बाळासाहेब दिसतात. तेही दिसतात आणि नंतरची दिसतात. पण मग तेव्हा तुमची घरची परिस्थिती, आई वडील काय करायचे? माझी आई तर गृहिणी होती, वडील माझी नोकरी करायचे. आपण जसं एक मुंबईतले नोकरदार लोक असतो तसे असायचो. आणि कसं असायचं पूर्वी माहिती आहे ना, पूर्वी आटून पाटून गावाला जायला लागायचं घर सांभाळायला. 2 वर्ष हे काका मुंबईत राहिले तर दुसरे आम्ही मग जाऊन गावाला सगळं सांभाळायचो. ही पूर्वी एक पद्धत होती. त्याच्यामुळे माझं दोन्ही ठिकाणी माझं तसं एक भावनिक ओढ राहिली गावाला, गावच्या घराशी. अजूनही मला माहीमला जावं असं वाटतं सारखं, कारण माझं बालपण मला तिकडलं दिसतं. माझी शाळा तिथे होती प्राथमिक, लेडीज हार्डीज रोडला. एक रिओली थिएटर होतं तिथे, त्याच्या बाजूला शाळा होती. त्यानंतर आम्ही घाटकोपरला राहायला आलो. ते हळूहळू त्यातून मग हा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू असतो. नाही पण मग त्यावेळेला लहानपणी असं कधी राजकारणात येऊ किंवा राजकारणात जायचं आहे असं काही ठरवलेलं नसेल ना? कारण पत्रकार राजकारणामध्ये कोणी ठरवून येत नाही. हो. म्हणजे अगदी ज्यांची घराणेशाही आहे ते सुद्धा येत नाहीत. त्यांच्या घरातली मुलं ते ओढली जातात. राजकारण हा व्यवसाय नाही आहे, उद्योग नाही आहे. आणि त्या काळामध्ये जेव्हा आपण सगळे काम करत होतो तेव्हा एक आंदोलन होतं ना. शिवसेना हे एक आंदोलन होतं, राजकारण नव्हतं. प्रत्येक मराठी मनाचा, मग तो विद्यार्थी असेल, तरुण असेल, अबालवृद्ध असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये त्या काळामध्ये
बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेनेची एक ठिणगी टाकली होती अन्यायाविरुद्ध लढण्याची, ती प्रत्येक मराठी मनाच्या हृदयामध्ये अशी पेटत होती, तेवत होती. त्याच्यामुळे आपोआपच बहुसंख्य मराठी माणूस, मराठी तरुण हा त्या आंदोलनामध्ये ओढला गेला की हे आपलं आहे, ह्याच्यामध्ये आपलं योगदान पाहिजे. बाळासाहेब ठाकरे जे करतायत ते योग्य आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये साप्ताहिक मार्मिक असायला पाहिजे. आपण ते काय म्हणतात ते ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ही त्या काळातली एक 40-45 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वीची भावना लोकांच्या मनामध्ये होती आणि त्यातून हा पक्ष वाढत गेला. मग तिथूनच शिवसेनेची नाळ तुमची जोडली? मी जन्मापासून शिवसेनेत आहे. मी माझ्या वडिलांना मार खाताना बघितलं आहे पोलिसांचा, अनेक त्या आंदोलनामध्ये. आमच्या घरामध्ये अनेकदा पोलीस येऊन दारावरती लाथा मारताना बघितलं आहे माहीमला, आंदोलनामध्ये त्या सगळ्या. तो दादर, माहीम, परळ हा सगळा जो भाग आपल्याला माहीत असेल सगळा, की तो धगधगता काळ होता शिवसेनेच्या काळातला. आणि जुलूम काय असतो हे आपण आता पाहतोय, पण तो वेगळ्या प्रकारचं आंदोलनामध्ये त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना, आपल्या आधीच्या लोकांना भोगावं लागलेलं आहे. ती पिढी आजही आहे. अजून मी पाहिलं आहे. पत्रकारितेशी संबंध कसा आला तुमचा? म्हणजे सुरुवात कशी झाली? नाही, मला मुळात पहिल्यापासून वाचनाची प्रचंड आवड ती माझ्या आईमुळे. फालतू कामं करायचे नाही, वाचत राहा. मला वाचनाची फार आवड आहे. मी इतकं वाचलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. मला लोक म्हणतात की तुम्ही आता मला किती वाचता? मी आता मी काहीच वाचत नाही. मी एवढं वाचलं आहे ते अजीर्ण झालं आहे म्हटलं. मी तेव्हापासून वाचतो आहे सतत. मला जे मिळेल ते मी वाचत आलो. मी असं कोणतंही विचार, साहित्य असं अस्पृश्य नव्हतं माझ्यासाठी. अगदी कम्युनिझमपासून, सोशलिझमपासून जगभरातलं सगळं साहित्य, विचार, बरं का, महाराष्ट्रातले असतील, देशातले असतील, मी सतत वाचत राहिलो. त्यासाठी त्या काळात दुसरं काय साधन नव्हतं. रेडिओ होते का? फार नव्हते. दूरदर्शन, टी व्ही होते का? अजिबात नव्हते. फार तर नाटक किंवा फार तर एखादा सिनेमा असायचा, तिथे आपल्याला जाता येत नव्हतं. अशा वेळेला वाचन हाच एक आपला विरंगुळा किंवा साधन असायचं आणि त्यातून आपल्याला ज्या गोष्टी मिळवायच्या त्या मिळवत राहिलो. आजही लोक मी लिहिताना मला, अरे तुमचे हे संदर्भ कुठून येतात एवढे लिहिताना? मुलं एवढं माझ्या डोक्यामध्ये आहे ते कधीतरी बाहेर काढलं पाहिजे. वाचत राहिलो मी. तर पत्रकार म्हटल्यानंतर तो कोणाची म्हणजे एका विचारधारेशी बांधलेला नसतो आणि प्रत्येक वेळेला तो न्यूट्रल, पत्रकार हा न्यूट्रल असावा. असं असताना एका हिंदुत्ववादी असा हा पक्ष शिवसेनेचा आणि त्याच्याशी जोडावं किंवा त्याच्याशी आपलं नातं जुळलं गेलं पाहिजे असं कधी वाटलं तुम्हाला? मग सुरुवातीचा काळ जो होता, मी काही काळ मार्मिकमध्ये काम केलं आहे. अच्छा. श्रीकांत ठाकरेंबरोबर काम केलं आहे. त्यानंतर मला बाळासाहेबांनी नवशक्तीमध्ये चिटकवण्याचा प्रयत्न केला होता स्वतः. तेव्हा नवशक्ती हे मोठं वृत्तपत्र होतं. तिथे जमलं नाही. मग स्वतः बाळासाहेब माझ्यासाठी तेव्हा विद्याधर गोखल्यांकडे आले होते. हा माझा मुलगा आहे, याला तुम्ही नोकरीत ठेवा. स्वतः बाळासाहेब आले होते. लोकसत्तेचे संपादक होते विद्याधर गोखले. पण मग बाळासाहेबांची आणि तुमची पहिली भेट? आम्ही बेकार होतो सगळे आणि आम्ही शिवसेना भवनाखाली चकाटा पिटत बसायचो. म्हणजे साहेब यायचे, एकटे यायचे साहेब. एक गाडी होती साहेबांची फक्त, अँबॅसेडर. आणि मी आणि असे माझे 5-6 जवळचे मित्र होते. त्यातला एक तो शरद पवार वारला. हो हो हो. तो चंद्रमणी एक होता. असे खूप आज दिसतात तुम्हाला पक्षामध्ये. आम्ही खाली साहेबांची वाट बघत उभे राहायचो. साहेब आले की त्यांच्या मागे धावत वर जायचो. तेव्हा सुरक्षा व्यवस्था नव्हती, सिक्युरिटी नव्हती. साहेब एका गाडीतून यायचे. म्हणजे फार असं एक जिव्हाळा होता तेव्हा. मग साहेबांचं लक्ष तुमच्याकडे कधी गेलं? पहिल्यापासून होतं. बघा, ते ज्याला आपण रत्नपारखी म्हणतो किंवा दूरदृष्टी म्हणतो, नाहीतर मला त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी संपादक केलं नसतं ना. मी जेव्हा सामनाचा संपादक झालो, इतकं मोठं बाळासाहेब त्याचं प्रमुख त्या वृत्तपत्र, त्यांनी मला माझ्या वयाच्या 28व्या वर्षी संपादक केलं. तेव्हा लोक म्हणायचे की बाळासाहेबांना काय झालं आहे, कोणाला संपादक करताय सामनाचं, त्यांना का सामना बंद करायचा आहे का? तेव्हा बाळासाहेब म्हणायचे हाच मुलगा सामना पुढे घेऊन जाईल. हा विश्वास होता त्याला. हो. आणि तो सार्थ ठरवलेला आज सगळे अनुभवत आहेत. कारण बघा ना, बाळासाहेबांचे अग्रलेख म्हटलं की धारदार तलवार. आता हे जे अग्रलेख आहेत ते अग्रलेख आणि तुमचं आणि बाळासाहेबांचं एक असं नातं आहे
हो. त्या नात्याविषयी काय? नाही, बाळासाहेबांनी मला घडवला, संपादक म्हणून घडवला. आणि मी जेव्हा सामनामध्ये आलो त्या दिवसापर्यंत मला अग्रलेख लिहिण्याचा अजिबात अनुभव नव्हता. मी कधीच अग्रलेख लिहिला नव्हता. आणि बाळासाहेब पहिल्या दिवशी वाट पाहत होते मी काय लिहितो आहे. दुसऱ्या दिवशी बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरे. आणि मी एक अग्रलेख जो पहिल्या दिवशी लिहिला तो त्यांना इतका आवडला होता, तो प्रसिद्ध झाला होता. त्यांनी फोन केला, शाबासकी दिली. मी कधीही लिखाणाच्या बाबतीमध्ये मी कधी माघार नाही घेतली. माझा लेखणीवरती फार विश्वास आहे पहिल्यापासून, आजही. कारण लेखणी आणि वाणी ही दोन असे अमोघ शस्त्र या जगामध्ये आहेत. त्यातून क्रांती निर्माण झाली अनेक ठिकाणी, आणि रक्तहीन क्रांतीसुद्धा याच लेखणी आणि वाणीतून निर्माण झाली. जेव्हा जेव्हा या देशामध्ये जगामध्ये कोणाला क्रांती करायची होती तेव्हा त्याने वृत्तपत्र काढलं. आपल्या देशामध्ये लोकमान्य टिळक असतील, महाराष्ट्रात अत्रे असतील. अत्र्यांनी मराठा का काढला? अत्र्यांनी मराठा काढला महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी. लोकमान्य टिळकाने केसरी का काढला? त्यांना या देशामध्ये स्वातंत्र्याचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचा होता. महात्मा गांधींनी यंग इंडिया का काढला? हा त्यासाठीच काढला, लोकांपर्यंत पोचायचं आहे, वृत्तपत्र पोचायचं. बाळासाहेब ठाकरेंनी सामना का काढला? हा त्यासाठीच काढला की मला माझा विचार पोचवायचा आहे, क्रांतिकारक. त्याच्यामुळे माझा अजूनही, जरी तुमचं अनेक माध्यमं याच्यात निर्माण झाली आहेत, वृत्तवाहिन्या असतील, अन्य काही गोष्टी असतील, पण मी अजूनही ब्लॅक अँड व्हाईट, कागद आणि पेन या शास्त्रावरतीच माझा विश्वास आहे. ह्याच्यातूनच क्रांती घडते. मग अशा वेळेला बाळासाहेबांशी सातत्याने संवाद, अग्रलेखांच्या निमित्तानं अनेक गप्पा, हे सगळं होत असताना कधीतरी साहेबांचा स्वभाव पाहता अत्यंत माया करणारे होतेच. बाळासाहेबांचं बघायचं सांगू का, मी बाळासाहेबांचा सर्वाधिक सहवास मला मिळाला. लोक म्हणतात बाळासाहेबांविषयी अमूल, मी बाळासाहेबांविषयी अत्यंत आपण ज्याला आपण सामान्य नातं असतं नेहमी, तसं त्या पद्धतीनंच मी राहिलो. बाळासाहेबांशी चर्चा रोज व्हायची का? व्हायची. अग्रलेखावर व्हायची का? तर अजिबात नाही. अनेकदा सकाळी ते वाचायचे अग्रलेख. आवडलं तर पाठ थोपटायचे आणि अरे वा वा वा. कधी रागावलेत? खूप वेळा रागवलेत. त्यात काय रागवलं? वडील रागवतात, पालक रागवतात, त्यांना अधिकार आहे रागवण्याचा, सांगण्याचा. पण कौतुक पण तेवढंच करायचे जाहीर सभांतून. बघा, आम्ही बसलेला असू, मी आणि साहेब, आणि कोणी प्रमुख लोक आले असे भेटायला, महत्त्वाचे देशभरातले, ओळख करून द्यायचे. मीट माय को एडिटर संजय राऊत, व्हेरी फायर ब्रँड एडिटर. आग आहे, आग म्हणायचे. याला मोठं मन लागतं आपल्या सहकार्याचं अशा प्रकारे कौतुक करण्यासाठी. हे बाळासाहेब ठाकरे होते, त्यांचं विशाल मन होतं. जाहीर सभातून त्यांनी माझं कौतुक केलेलं अग्रलेखांचं कामाचं. नेता असतो तो जेव्हा आपल्या सहकाऱ्यांचं मन मोकळेपणानं आपल्या कार्यकर्त्यांचं कौतुक करतो तेव्हा तो अधिक मोठा होतो. तो घडवतो अशा प्रकारे आपल्या सहकाऱ्यांना, आणि आम्ही असे त्या पद्धतीनं घडत गेलो. आणि आज एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. आता सामनासारखं वृत्तपत्र हे चालवत असताना अनेक धोके असतात, अनेक गोष्टी असतात, न्यायनिवाडे असतात, खटले चालतात, सगळं. मग हे सगळं कसं सांभाळता तुम्ही? हा प्रश्न तसा गमतीचा आहे. कसं सांभाळता? जसा एखादा पूर येतो आणि प्रवाह चालू असतो, त्या प्रवाहात सगळं सुरूच असतं ना, तसं दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून वर्षानुवर्ष हे जे करतो आहे ते होतच असतं. त्याला काय वेगळी व्यवस्था लावावी लागते का? नाही. सकाळी उठायचं आहे, वृत्तपत्र वाचायचे आहेत, खाली लोकांची गर्दी असते त्यांना भेटायचं आहे, भेटत मीडियाशी बोलायचं आहे, मीडियाशी बोलत सामनामध्ये यायचं आहे, सामनामध्ये काम करायचं आहे, परत लोकांना भेटायचं आहे, मग मध्ये शिवसेना भवनात जायचं आहे, मग कधी पार्लमेंटला जायचं आहे. बघा, ह्या गोष्टी एकदा आपण स्वीकारल्यावर हे तुम्ही कसं करू शकता? हे नाही, ते तुम्ही करत राहिलं पाहिजे. नाहीतर तुमच्या जीवनाचं डबकं होईल, आणि डबक्यात बेडूक राहतात. आम्ही काय बेडूक आहोत? नाही, कारण बाळासाहेबांच्या बाबतीत कायम एकदा त्यांनी एखादी गोष्ट बोलली की हे मी बोललो नाही असं कधीच म्हटलं नाही. सामनात एखादी गोष्ट आली, आम्ही कधी इन्कार केला नाही. आम्ही खटल्यांना सामोरे गेलो, पण हे आमचं नाही हा विचार
आम्ही माघार कधीच घेतली नाही. आणि हीच बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबांकडून आम्ही काय घेतलं, बेडरपणा घेतला. एखादी बाण सुटला आहे ना, मग मागे नाही घ्यायचा. गोळी सुटली आहे, मागे घेणार नाही गोळी, ती मागे येत नाही. हे आम्ही प्रामुख्यानं जे घेतलं ते बाळासाहेब ठाकरेंकडून घेतलं. मागे नाही फिरणार मी, गेलो पुढे. आता मग आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे नेमकी काय हे पहा. कोणताही पक्ष किंवा कोणती संघटना ही तुम्ही तो जो मूळ निर्माता असतो त्याच्याबरोबर ठीक आहे, त्यांची भूमिका आहे, विचार आहे, पण ती अनेक पिढ्यांना पुढे घेऊन जात असते ना. काँग्रेस कोणी स्थापन केली? आपण म्हणाल ती काँग्रेस आज आहे का? नाही. स्वातंत्र्य चळवळीतली काँग्रेस. हजारो लोक तुरुंगात गेले, घरादारावरती ऋषीपत्र ठेवलं, लोक फासावर गेले, ती काँग्रेस नाही. आपण बदलत गेलो, पक्ष बदलत गेला, राजकारण बदलत गेलं, अनेक राजकारण. तशी शिवसेना आहे. ज्या मूळ कारणासाठी शिवसेना स्थापन झाली, ज्या परिस्थिती, ती परिस्थितीसुद्धा बदलत गेली ना. मराठी माणूस ज्याला तुम्ही भिकारी दरिद्री म्हणत होतात, घाटी कोकणी म्हणत होतात, हिणवत होतात, त्याला प्रतिष्ठा नव्हती. आज बाळासाहेबांनी गेल्या 50 वर्षातल्या अथक परिश्रमानं, कष्टानं मराठी माणसाला ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यावरती काही प्रश्न कमी झाले. पण संघटना तीच आहे. बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती शेवटपर्यंत ती बाळासाहेब ठाकरेंचीच शिवसेना राहील. ती कोणालाही त्याच्यावरती असा दरोडा टाकता येणार नाही. ही माझी शिवसेना नाही. ही शिवसेना उद्धव ठाकरेंची पण नाही. मी नेहमी सांगतो, उद्धव ठाकरे म्हणतात ही माझी शिवसेना नाही, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची. आम्ही सगळे आजही या प्रवाहात आहोत, तो बाळासाहेबांचा विचार घेऊन या प्रवाहामध्ये आहोत ना. आमचा आत्मा आहे त्याच्यामध्ये. सामनापासून सुरू झालेला प्रवास थेट राज्यसभेच्या खासदारापर्यंत जाऊन पोहोचला. हा प्रवास कसा होता? हा प्रवास बाळासाहेबांमुळेच झाला. माझ्या जीवनात बाळासाहेबांशिवाय दुसरं काहीच नाही. मला प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात जी घडली ती फक्त बाळासाहेबांमुळेच घडली. ते नसतं तर मी काही नाही. त्याने जर शिवसेना स्थापन केली नसती तर आम्ही कोण असतो सगळे? मी कोण असतो? कोण संजय राऊत? लोकसत्ताचा संपादक किंवा अन्य एका ठिकाणी कुठेतरी मोठ्या वृत्तपत्राचा संपादक होऊन रिटायर झाला होतो. 5-50 पुस्तकं लायब्ररीमध्ये माझी असती, अजून काही केलं असतं. पण आज देशाला संजय राऊत माहिती आहे ते बाळासाहेब ठाकरेंमुळे. हा बाळासाहेब ठाकरेंचा माणूस आहे. हे बाळासाहेब ठाकरे का टायगर आहे. ही ओळख आहे ना. ही ओळख अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला मंत्रिपद आणि काय. आम्ही जातो दिल्लीला तेव्हा आम्हाला लोक पाहतात, नमस्कार करतात. ते बाळासाहेब ठाकरेंमुळे करतात, शिवसेनेमुळे करतात. अजून काय पाहिजे माणसाला? अहो, मंत्र्यांना ओळखत नाही, आम्हाला ओळखतात. विमानात गेलो, एअरपोर्टला गेलो, संजय राऊत जा रे. का? बाळासाहेब ठाकरेंमुळे. तो दिवस आठवतो ज्या दिवशी राज्यसभेवर खासदार म्हणून तुम्हाला पाठवायचा निर्णय झाला? बघा, माझ्यासाठी राज्यसभा ही फार मोठी गोष्ट नाही आहे. एक तुम्हाला मी सांगतो, मी जसं मगाशी म्हणालो की अजूनही मला जर कोणी म्हटले सामना के एडिटर है तर मी जास्त आनंदी होतो. हे अच्छे लिखते है. राज्यसभा येतात आणि जातात. आता मी जवळजवळ माझी 4थी टर्म आहे राज्यसभेची. राज्यसभेत मी सगळ्यात अधिक सिनियर माणूस आहे. 24 वर्ष मी त्या सभागृहात आहे, कोणी नाही. 4थी टर्म आहे. पण जेव्हा प्रथम गेलो मी तेव्हा मला राज्यसभा नवीन होती. मी त्या क्षेत्रामध्ये एक संपादक म्हणून, एडिटर म्हणून दिल्लीला खूप वेळा जाऊन आलेलो आहे. अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मला त्याच्या आधी मिळत होती. जगभरात फिरलेलो होतो मी. गेलो, शपथ घेतली आणि पक्षाचं काम सुरू केलं. परत तिथे त्याची ओळख निर्माण केली. त्यापूर्वी बाळासाहेबांनी नेहमी अग्रलेखाच्या निमित्तानं, सामनाच्या निमित्तानं, शिवसेनेच्या निमित्तानं संवाद साधत असताना अनेक जण खरं तर इच्छुक असू शकतात. पण तेव्हा या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आता आपल्याला संजय राऊत यांना पाठवायचं आहे. तो जो काही पहिल्यांदा तुमच्याशी साहेबांनी संवाद साधला असेल तो कसा होता? तो उद्धव ठाकरेंनी साधला. बाळासाहेबांची इच्छा होती. उद्धव साहेबांनी सांगितलं की तुला जायचं आहे या वेळेला. बाळासाहेबांनी सांगितलं. बाळासाहेबांनी मला आधी माझ्याशी बोललेच होते. आणि तो काळ थोडासा शिवसेनेचा संघर्षाचा होता. थोडी अस्थिरता निर्माण झाली होती त्या काळामध्ये. पक्षामध्ये बाहेर काही लोक सोडून जात होते.
आणि बाळासाहेबांना असं वाटलं की जसं प्रत्येक वेळेला बाळासाहेबांना माझ्यात काहीतरी दिसत गेलं, सामनाचं संपादक नेमताना, अन्य काही नेमताना. आणि त्यानंतर बाळासाहेबांनी मला राज्यसभेत पाठवलं, दिल्लीत आपला एक स्वतःचा प्रतिनिधी असावा म्हणून. कारण त्याआधी बरेचसे लोक बाहेरचे होते, आले गेले, थांबले नाहीत पदं घेऊन. तेव्हा साहेबांना कदाचित वाटलं असेल की आपल्या परिवारातला एक माणूस जावा. आणि त्यानंतर लगेच मला बाळासाहेबांनी पक्षाचा नेता केला. तेव्हाही मी फार तरुण होतो सगळ्यात. म्हणजे बाळासाहेबांनी मला प्रत्येक गोष्ट न मागता दिली. पण मग आता दिल्लीत असताना म्हणजे संपूर्ण देशभरातली सगळी मंडळी, सगळे दिग्गज समोर येत असतात, बोलत असतात, संवाद साधत असतात. हो. पण हे सगळं करत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यात काय भाव असतात? एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून त्यांनी बाळासाहेबांची संघटना नक्की 2 पावलं पुढे नेली. राष्ट्रीय स्तरावर, राजकारणात, अनेक क्षेत्रामध्ये हे सगळे मान्य करतात. आणि ज्या पद्धतीनं पक्ष उद्धव ठाकरेंनी संकट काळात उभा केला, सांभाळला, बरं का, अस्थिरता संपवली, ते अत्यंत महत्त्वाचं. आणि त्यामुळे की हा एक खंबीर नेता आहे, हा डगमगत नाही आणि हा आपल्या विचारांशी तडजोड करत नाही आणि कोणत्याही संकटाच्या छाताडावर पाय रोवून हा माणूस उभा राहू शकतो, असं नेतृत्व आहे. ही भावना या देशातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांमध्ये आता पक्की झाली की उद्धव ठाकरे यांच्याशिवाय महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाच्या राजकारणातलं सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी यापुढे घडणार नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आज मग विरोधी पक्षांच्या बैठका असू द्यात किंवा इंडिया जे आम्ही स्थापन केलं त्यात असू द्यात, त्याच्यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना मानाचं पान आहे. भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं आमच्याशी वर्तणूक केली त्यांना क्षमा नाही. अशा प्रकारे 25 वर्षाच्या आपल्या साथीदाराला तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही वागलात आणि त्यातून उद्धव ठाकरे आणि शिवसेना परत पुढे गेली. सत्ता येते, सत्ता जाते. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मी नेहमी सगळ्यांना सांगतो, पॉवर इज नॉट बॉर्न फॉर अस, वी बॉर्न फॉर पॉवर. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली नाही, आम्ही सत्तेसाठी सत्ता आम्ही जिथे बसलो तिकडे सत्ता आहे, बरं का. खुर्च्या म्हणजे सत्ता नाही असं ते म्हणायचे. त्याच्यामुळे आम्ही आहोत, आमची पॉवर कायम आहे. लोकांमध्ये आजही आमच्याविषयी आदर आहे, प्रतिष्ठा आहे आणि आमच्या विरोधकामध्ये आमची भीती आहे. पॉवर दुसरं काय असतं, त्यालाच पॉवर म्हणतात. ते आमच्याकडे आहे आणि ते उद्धव ठाकरेंमुळे आहे. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे की 2 पावलं पुढे शिवसेना गेलेली आहे. गेली. आणि मग देशभरात अजून शिवसेना म्हणजे जशी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घर आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना पोहोचलेली आहे, रुजलेली आहे, अगदी त्याच पद्धतीने देशभर अजून तिचा विस्तार होण्यासाठी काय पावलं उचलायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता देशाचा विचार आम्ही सगळे करतो. देशभरात शिवसेनेचा विचार आहे देशभरामध्ये. पण देशभरामधले शिवसेनेचं संघटन तसं मोठं झालं नाही. याला कारण भारतीय जनता पक्ष आहे. जेव्हा बाबरी पडल्यानंतर जेव्हा शिवसेना वाढण्याची संधी आपल्या सगळ्यांना होती आणि आम्ही ते काम करत होतो, तेव्हा बाळासाहेबांचा स्वभाव पाहता अटलजींनी बाळासाहेबांना सांगितलं की अगर आप महाराष्ट्र के बाहर विस्तार करोगे तो कांग्रेस का फ़ायदा होगा और बीजेपी का नुकसान होगा. बाळासाहेब आम्हाला म्हणाले की अटलजी म्हणतात ते बरोबर आहे, आपला मुख्य शत्रू त्यावेळेला काँग्रेस होता, आपल्याला काँग्रेसचा पराभव करायचा आहे आणि तुम्ही जर आता उत्तर प्रदेश, राजस्थानला निवडणुका लढायला लागलात तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल. मग आम्ही सगळे उमेदवार त्या काळात मागे घेतले त्या निवडणुकीमध्ये, लोकसभेची पहिली निवडणूक बाबरीनंतरची. नाहीतर त्या लाटेत ती लाट बाळासाहेब ठाकरेंची होती. अयोध्याच्या आंदोलनानंतर या देशात जर कोणाची लाट असेल तर ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाची लाट होती. आणि देशभरातून उत्तर प्रदेशसह देशभरातून किमान 25 ते 30 खासदार महाराष्ट्राच्या बाहेर निवडून आले असते आपले. हे वातावरण आम्ही डोळ्यांनी पाहिले, आम्ही ते होतो तिथे. पण बाळासाहेब फार सद्गृहस्थ, हिंदुत्ववादी, नको
अटलजींचा शब्द राखला पाहिजे. भारतीय जनता पक्ष आपला विचारांचा पक्ष आहे. आपण वाढलो तर त्यांना त्रास होईल. हे विशाल हृदयानं त्यांनी मान्य केलं आणि आम्ही उमेदवार सगळे आपले माघार घेतले. नाहीतर आम्ही तेव्हाच राष्ट्रीय स्तरावरती फार महत्त्वाच्या भूमिकेत गेलो असतो. आता काय पावलं? आता सगळ्यात आधी असं आहे की महाराष्ट्र आधी मजबूत केला पाहिजे. कारण भारतीय जनता पक्षानं हा जो घाव घातला आहे शिवसेनेवर, हा घाव शिवसेनेवर नसून महाराष्ट्रावर आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे. शिवसेना ही महाराष्ट्राची रक्षण करते, प्रोटेक्टर. शिवसेना का काढली बाळासाहेबांनी? बाळासाहेब सोप्या भाषेत सांगायचे की महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून संयुक्त महाराष्ट्र समिती होती आणि महाराष्ट्राचं रक्षण व्हावं म्हणून शिवसेना आहे. त्याच्यामुळे आता दिल्लीतल्या राज्यकर्त्यांनी शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्रावर घाव घातला. त्याच्यामुळे आधी शिवसेनेनं आपली कवच कुंडलं परत निर्माण केली पाहिजेत महाराष्ट्रासाठी आणि मग परत देशामध्ये फिरायला पाहिजे. तुम्ही रोखठोक बोलता जेव्हा राग असतो त्या पटकन कधीतरी शिवराळ भाषा पण येऊन जाते. काही जण त्यावर टीकाही करतात. काय वाटतं तुम्हाला? टीका केलीच पाहिजे. मी लोकशाही मानतो. मी स्वतःला काही शब्दप्रभू वगैरे मानत नाही. पण मला शब्दांचा वापर कुठे आणि कसा करायचा ते माहिती आहे. ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हे संत वचन आहे आपलं. आणि तुम्ही शिव्यांच्या गोष्टी काय सांगता मला? आमच्या तुम्ही जर संत साहित्य वाचलं तर शिवाय आहेत. अरे अरे विठ्या तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडायला आली. हे संत जनाबाईचं तुम्ही जरा समजून घ्या अभंग. आता रांड ही काय शिवी आहे का? अनेक असे आहेत. ऐशा नरा मोजूने माराव्या पैजारा. मी जर चुकीचा शब्द वापरला असेल तर मला दाखवावं की हा शब्द तुमचा चुकीचा आहे. मी कोणाला ते म्हटलं हा चुती आहे, बोलीभाषेतला शब्द आहे, या शिवी काय आहे? आपण उभे राहतो, आपण 10 लोक बोलतो. हा या देशभरातला एक नावाजलेला शब्द आहे. बरं, हा शब्द जेव्हा योगी आदित्यनाथ वापरतो तेव्हा त्याच्यावर कोणी बोलत नाही. पण संजय राऊतांनी वापरला, अरे वो चुत्या आदमी आहे, म्हणजे लोकांना पटकन कळतं त्याची लायकी काय. सोप्या आणि मोजक्या शब्दामध्ये. हे आम्ही बाळासाहेबांकडून शिकलो आहे. कुठला शब्द ज्याला जी भाषा त्या वेळेला कळते त्याच वेळेला त्या भाषेचा वापर करावा. जिथे एक कानफडात मारून जर माणूस खाली कोसळणार असेल तिथे टाकायची गरज नाही. आम्ही नाही टाकत. शब्द हे सुद्धा आमच्यासाठी हत्यार आहे. त्यांनी माणसं घायल होतात, अस्वस्थ होतात, डिस्टर्ब होतात, कोसळतात. आम्ही लोकांचं खतम करून टाकले शब्दबाणांनी. तेवढी ताकद आहे मराठी भाषेत आणि मराठी शब्दांमध्ये. त्याच्यामुळे शिव्या वगैरे अजिबात देत नाही. शिवी कुठल्या असेल तर मला तुम्ही स्पष्ट करा, ही शिवी आहे, तुम्ही शिवी दिली. दररोज सकाळी तुम्ही पत्रकारांशी बोलता, न चुकता तुमचा संवाद होतो. ही संकल्पना कुठून आली? ही संकल्पना माझी नाही आहे. या संकल्पनेचा जनक मी नाही. या संकल्पनेचा जनक मीडिया. रोज सकाळी उठून संजय राऊतांच्या दारात उभं राहिलं पाहिजे आणि जाता जाता त्यांना पकडलं पाहिजे, त्यांच्यावरती एखाद्या विषयावर चर्चा केली पाहिजे. मी नेहमी सांगतो, जर ते माझ्याकडे आले नाहीत तर मी बोलणार नाही. पण मी त्यांना टाळूनही जाणार नाही पुढे. मी एक पत्रकार, मी एका राजकीय पक्षाचा नेता आहे. माझ्या पक्षाकडे सांगण्यासारखं भरपूर असतं. आम्ही आंदोलन आणि संघर्षातून काम करणारे कार्यकर्ते आहोत. मला जर कोणी प्रश्न विचारला, मी डरपोक नाही. मी माझ्या पद्धतीनं उत्तर देतो आणि पुढे जातो. घ्यायचं असेल तर घ्या, सोडून द्या. मी सांगत नाही माझं दाखवा, छापा. पण मला माहिती आहे, मी जर बोललो एखादा विषय तर शिवसेना म्हणून दिवसभर तो विषय माध्यमात राहतो, माझा पक्ष मोठा होतो. म्हणजे पत्रकारांना तुम्ही बोलवत नाही तर रोज पत्रकार तुम्हाला भेटायला सकाळी येतात. मी त्यांचं स्वागत करतो. घर आहे, घरी असतात. मग सामनाच्या खाली त्यांचे उभे असतात सगळे त्यांचे थवे. पण त्यांना कशा करतात टाळायचं? ती त्यांचं काम करतात. त्यांना हवं आहे, विचारतात, मला असेल उत्तर तर मी उत्तर देतो, निघून जातात. म्हणजे ते जर तिथे नसतील तर तुम्ही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. मी काय त्यांच्यावर टीका करत नाही. पण शेवटी 24 तास अशा प्रकारची माध्यमं चालवणे त्यांची जबाबदारी आहे.
आणि सध्याच्या या माध्यमयुगामध्ये माझा पक्ष लोकांसमोर राहावा ही आमची जबाबदारी आहे. नाही, कारण अगदी सामनातली एखादी बातमी, संजय राऊतांचं रोखठोक किंवा अग्रलेख हा दिवसातून एकदा ना एकदा तरी कुठल्या ना कुठल्या मीडियावरती दिसतच असतो. ही ताकद ते दाखवावंच लागतं. एकमेव वृत्तपत्र आहे या जगातलं, ते सुद्धा ज्याला तुम्ही भाषिक वृत्तपत्र म्हणतो, रिजनल लँग्वेज, मराठीतून निघतं आहे, इंग्रजीतून निघत नाही. तरीसुद्धा आमचा अग्रलेख किंवा माझं रोखठोक हे देशभरातल्या माध्यमामध्ये झळकत असतं, हेडलाईनला किंवा चॅनलवर. सामना. आता तंत्र बदललं आहे, पण एक सहज मनातला प्रश्न म्हणून, आता तुम्ही त्या कम्प्युटरच्या युगात बसून टाईप करता की अजूनही लेखणी? मी अजूनही हातानेच लिहितो. मला कागद आणि पेन असल्याशिवाय मला सुचणारच नाही. मला माझं नावही लिहिता येणार नाही कॉम्प्युटरवरती. बरं, सवय कशी आहे? एकदा लिहायला बसलं मला की मी विमानात असेन, मी गाडीत असेन, मी कुठेही असेन, मी पहिले कागद आणि पेन काढतो आणि काम करायला लागतो. मी एअरपोर्टला बसलो असेल, माझ्या बॅगेत कागद असतात, ते पहिले मी कोणाशी बोलत नाही, माझं काम करत बस. रुग्णालयात सुद्धा आम्ही बघितलं तुम्ही लिहितच होता. मी लिहित असतो सतत. मी सतत लिहित असतो आणि ज्याला इंग्रजीत तुम्ही काय म्हणता पॅशन, माझं जीवनच आहे लिखाणावर. तो काय माझा व्यवसाय नाही आहे, माझा आत्मा आहे त्याच्यामध्ये. सामना हा माझा जीव की प्राण आहे, त्याच्यासाठी मला सतत काम करायचं आहे. तुमच्यामुळे पक्ष फुटला. तुम्ही उद्धव साहेबांना माणसांपासून तोडलं असे आरोप काही जण करू द्या ना, करू द्या. लोकांना माहिती आहे. बघा, मी जर पक्षासाठी एवढा हानिकारक होतो तर बाळासाहेब ठाकरेंनी मला पक्षात ठेवला नसता. काही जण खलनायक ठरवू पाहतात तुम्हाला. बघा, खलनायक असायलाच पाहिजे ना. खलनायकाशिवाय कोणताही चित्रपट चालत नाही. आणि खलनायक हा चरित्रनायकच असतो खरं म्हणजे, त्याला रंगवलं जातं तसं. लक्षात घ्या, खलनायक घडवणारे कोण असतात. आणि संजय राऊतांनी आयुष्यभर पक्षाच्याच भूमिका पुढे आणल्या. माझा कधीही पक्षामध्ये व्यक्तिगत स्वार्थ कधीच नव्हता. बाळासाहेब ठाकरेंवरच्या अपार श्रद्धेतून मी या पक्षामध्ये. उद्धव ठाकरे हे जसे माझे नेते आहेत तसे माझे जवळचे मित्र आहेत, भावासारखे आहेत. एक नातं आहे. ज्याला जायचं असतं सोडून स्वार्थासाठी, तो कोणावरती काही खापर फोडून जातो. का आम्हाला मोह नव्हते, आमच्यावर दबाव नव्हते, आमच्यावर हल्ले झाले नाहीत, मग आम्ही काय थांबलो? आम्हाला काही नाही मिळालं तरी चालेल, आमच्यावरती कोणत्याही प्रकारच्या कारवाया झाल्या तरी चालतील, पण मी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आयुष्यात सोडणार नाही, ही आमची भूमिका आहे. सगळेच काय आमच्यासारखे खंबीर हृदयाचे नसतील, काही उंदराच्या हृदयाचे असतात. शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असे खूप लोक पाहिले आहेत मी. बरं, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांचं आणि तुमचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. पण त्याचबरोबर तसंच काही जणांचा नेहमी आरोप असतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही हस्तक आहात. तेव्हा राग नाही येत? अजिबात राग येत नाहीत. जेव्हा मी शिवसेनेमध्ये जन्माला आलो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात नव्हती. आणि सुरुवातीचा शिवसेनेचा काळ हा शरद पवारांशी संघर्ष करण्यात गेलेला आहे. आणि त्या संघर्षामध्ये मी आहे. तुम्ही पहा सामना. ज्या पद्धतीचे हल्ले सामनानं पवार साहेबांवर केले आहेत तेवढे कोणी केले नाहीत. मी पण ते मोठे नेते आहेत. मी सुदैवी आहे की मला या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या, साहित्य क्षेत्रातल्या टोलेजंग व्यक्तींचा सहवास मला मिळाला. अगदी श्रीपाद अमृत डांग्यांपासून विनोबा भाव्यांपर्यंत, शरद पवार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, असा कोणताही नेता नाही एक आचार्यात्र सोडले तर ज्यांचा मला सहवास लाभला नाही. हे मी माझं भाग्य समजतो. राजकीय मतभेदापलीकडे सुद्धा राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपण संबंध ठेवले पाहिजेत. जे आपले टीकाकार आहेत, जे आपले प्रखर विरोधक आहेत, त्यांच्यामधले चांगले गुण आपण आत्मसात केले पाहिजेत. ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका मी बाळासाहेबांकडून घेतली. तसं नसतं तर शिवसेनेचे प्रखर विरोधक, बरं का, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला महनीय प्रवक्ते म्हणून बोलवलं नसतं.
शिवसेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनाला सावरकर स्मारक सभागृहामध्ये बाळासाहेबांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी जर कोणाला आमंत्रित केलं असेल तर ते शिवसेनेचे प्रखर शत्रू कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते आणि त्यांचं जोरदार स्वागत शिवसैनिकांनी केलेलं हे मी पाहिल्या डोळ्याने. मी होतो तिथे. विचार का असतो? जो आपला हवा तो विचार घ्यायचा. शरद पवार या राज्याचे देशाचे मोठे नेते आहेत. वसंतदादा पाटील होते, वसंतराव नाईक होते, बाळासाहेब देसाई होते. हस्तक हा शब्द चुकीचा आहे.